शुक्रवारचा वायदा होता, आज रविवार उगला तरी पैसे द्यायचा पत्ता नाही बाबाचा. आज जर का पैसे दिले नाही ना घरालाच कुलूप लावून घेतो. बाळासाहेब पैशावाल्याचा आवाज काय इकडे लवकर. काय अगं त्या पैशावाल्याचा आवाज आलाय मला. तुम्हाला तर नुसतं पैसे पैसे अहो पैशाने बारक पिकाला लावलं ना अगं आपल्याला. त्याचा नाही ते भेगा ठेवून नाही का पैसे आणले ते त्याच्याकडून त्याचा आवाज आलाय. बाय मी ना लपवतो मी नाही म्हणून सांग का. बाळासाहेब बाळासाहेब बोला ना. काय कुठे आहे तुम्ही? ते पैसे अहो पैशाच नियोजन चालू आहे तुमच्या. म्हणलं आता हिच्याकडून म्हणलं पैसे घेतो येतो गावामध्ये तुम्हाला द्यायला बा पैसे. आता शुक्रवारपासून तुम्ही वायदे करू राहिले. आज येतो उद्या येतो आज येतो उद्या येतो. आमचा ना थोडा गोंधळ झाला हो, त्याच्यामुळे थोडा खेळ झालाय. काय झालं आमच्या मित्रांनी आम्हाला फसवलं. आता काय सांगू तुम्हाला. आपण असं चालत नाही ना. आम्हाला स्पोर्टचे काम कुठले राहते ना काही. तुम्हाला वायदा केला होता मी काय म्हणतो आता आहे ना हिला आहे ना पगार चालू झालाय. मग दर महिन्याला 1500 रुपये येईल. मग तुम्हाला देतो. तुम्हाला हिचा भाऊ पाठवणार 1500 रुपये दर महिन्याला. असे कधी पैसे भेटायचे तुमचे? ते आता आहे ना आमच्या मित्रांनी काय केलं माहिती का, आम्हाला एक स्कीम दिली 15 दिवसात पैसे डबल करून देतो म्हणे. म्हणून मी त्या आशेने घर गाण ठेवलं तुमच्याकडून पैसे घेतले. तुमचं झालं पण आता आम्ही काय करायचं त्याला? तुम्ही काही नका करू म्हणा पण मग थोडे दिवस थांबा. आता हिचा पगार चालू आहे. चाललंच भाऊ ते 1500 पिकाला घेतले किती त्यांच्याकडून? 4.5 लाख रुपये घेतले. 4.5 लाख म्हणजे हे म्हातारे झाले का? मग त्यालाच पैसे मिळतील ते. मग आता हिचा पगार चालू झाला मला काही येईल मग देऊ तुम्हाला पैसे आहे की नाही. म्हणजे आता बहिणीला पण दत्तक घेतलं मुख्यमंत्र्यांनी. आता दाजीला पण दत्तक घेईन कशी? दाजीला नाही घेतलं बहिणीला घेतलं त्यांनी. पण मग चालेल ना तसं केलं. कसं नाही चालणार? ते पैसे लागणार आज मला काही भाव. मी तिला आणणार नाही पैसे घेतल्याशिवाय. हो आता आहे ना एवढं ऐका एवढं पैसे वैसे ना तुम्हाला नाही राखवायचं पैशाला. तसं नाही चालत. पैसे काम पैसे करतो. आज पैसे लागल पूर्ण मला माहित नाही. बरं मग मी ना तुम्हाला 1-2 दिवसात करतो काहीतरी. मग तसं नाही चालणार. तुम्ही एक काम करा. तुम्ही बाहेर व्हा. मी घराला कुलूप लावतो. हो आणि मग तुम्ही असं काय करता 2 दिवसात करतो ना काहीतरी नियोजन. अहो 2 दिवसात करतो मी काहीतरी. कवर चालायचं तुझे कधी पैसे द्यायचे आम्ही कवर पण पैसे कर. दरवेळचं नाटक घ्या बाबाचं. काय ना आज एकदा आज देतो उद्या देतो आज देतो उद्या देतो. 2 दिवसांनी यायचा आणि चावी घेऊन जायची. येऊ नका 2 दिवसात दिले असते पैसे. 2 दिवस तर भाऊ येऊ नका काही नका. चावी पैसे आणा मग द्या. रोज कवर व्हायचे चालेल तुमचे. आता काय करायचं? काय करायचं म्हणजे काहीतरी पाहावंच लागणार आहे. असं एवढं मोठं घर जाऊन द्यावं लागत. अगं मग मी म्हणलं होईन काहीतरी ऍडजस्टमेंट. आता ते असं उद्योग झाला. चला सचिन भाऊचं मस्त केवढं मोठं घर आहे तिथं पाहू काहीतरी. 2 दिवस राहू त्यांची इथं पैसे पाण्याचं पाहू काहीतरी. चला घेतो शर्ट मा. हा हो तिकडच काहीतरी पैशाचं नियोजन लावावं लागेल. असं म्हणल्यावर कसं जमायचं? उद्योग तुम्ही करता निस्तारायला आम्हाला लविता. अरे माणूस पोट भरणं त्या लोणच्यानी चपातीना 3 दिवस झाले तेच खातोय. गाळ झालो मी पार. काय आरडू राहिले हो? त्या दिवशी नाही आरडले असे. अरे ते लोणच्यानी त्यांनी पोट भरणं मग गाळ झालोय पार. गाळ झालं मग त्या दिवशी चालले होते ना दुप्पट पैसे करायला. मग आणायचे ना करून. आणि दुप्पट पैसे मग आता खायला दिलं तर हातापाय जीव राहिलं तर करीन का काय? असं काय उपाशी मारल्यावर कसं काय राहील? त्या दिवशी नव्हतं कळत का? मग सगळं घेतले गुंडाळून कागदपत्र ते गेले. आपलं तर नाही काही राहिलं पण ते भावाचं होतं ते बी नाही ठेवलं. अरे मग सगळं आता काहीतरी करू पण जेवायला तर ते काय काहीतरी. करू नाही आधी ते त्याचं आणून द्या आणि मग तुम्हाला जेवायला देईन मी. तोपर्यंत काहीच नाही मागायचं तुम्ही. त्या लोणच्यानी सगळे नुसतं हे लागू राहिले आंबट लागू राहिले पोटात. लागू दे आंबटच. हा लागू दे आंबटच. तेव्हा गोड लागत होतं ना आता आंबट लागन. आणि ते केलंय आता बाळासाहेबाच्या नादी लागून. तुम्हाला नव्हतं कळत का? अरे कळायला काय करती म्हणलं आता वहीन डबल झाले असते तर मग तू काय घेतले नसते का पैसे? मग झाले असते तेव्हा पाहिलं असतं पण आता आलं सारं वाटोळं करून. मग झाले असते तर मग आता झाले असते तर सगळ्यांनीच घेतले असते ना. मी एकटी थोडी घेतली असते ती. पण ते आपलं होतं आपलं झालं तर झालं पण लोकांचं कशाला करायचं? अरे लोकांचा काय ना मग देऊ आता आणि काहीतरी कर. देऊ नाही तो करीन का दारात उभा मला नाही माहिती. आधी ते आणून द्या तर तुम्हाला भाकर देईन नाही तर देणार नाही मी अजिबात. मागायची बी नाही तुम्ही. हा आता काहीतरी नियोजन इथंच काय पाहू त्यांचा किती आरडाओरडा चाललाय. तुम्ही ना काही उद्योग करून ठेवी त्या माणसाच्या डोक्याला वैताग करता. चला तिथं जाऊन पाहू काहीतरी. वैताग झाला बुवा आता. इथं दिले आरडाओरडा चालू आहे.
पडावाकडे आता यायला आता हे कायला आला आणखी उमदा त्याला ना पट्टा पट्टा. आलो ना. आता काय स्कीम घेऊन आले कायची स्कीम सचिन भाऊ. ते घरावाला आलं ते दिवशी ते आपण घर गहाण ठेवलं ते घरावर आलं कुलूप लावून घेतलंय दिलंय काढून आम्हाला बाहेर म्हणलं चला आता सचिन भाऊकडे पाहू काहीतरी आधार. कायचा आधार मीच गळून गेलोय पार काय वाचून कमून मग काय भाकर द्याय ना काय व्हाय नाही भाकर द्यायला तुम्हाला सांगितले कोणी होते असे कुपदे करायला जिथं नाही तिथं नाव हे बाळासाहेबाच्या नादला नाही 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 म्हणत होतो मी अहो, माझं काय राव मी म्हणलं आपली आशा कशी वाईट राहते तर होईन म्हणलं काहीतरी त्याच्यात. काय तुमची काय मत अशा वाईट आहे भाऊ आपण सारं घरात आजच वाटो करून ठेवलं ना तुम्ही अहो स्वतःच त्यांनी पण फक्त तुमचंच ठेवलं यांनी या बाबांनी तर माझ्या भावाचे बी वावराचे कागदपत्र ठेवलेत. बरं झालं त्यांनी येऊन हाणावं यांना दोघांना चांगलं. त्यांच्या भावाचे काय कागदपत्र ठेवायचं तुम्ही. हे म्हणलं मग जादा पैसे होतील डबल येतील आई जादा पैसे तुम्हाला लय मोठी आशा आहे भाऊ. डबलचं आणि टिबलचं ते जाऊन द्या आमचं जेवढं होतं ना तेवढंच आम्हाला आणून द्या. ते डबल नेऊन घाला पुढं तुम्ही. हे बाळासाहेब लय दलिंदर माणूस आहे हा ते तुम्हाला आज कळलं का तुम्हाला इतके दिवसात कळलं नाही का बाळासाहेब कसे आहे म्हणून. अहो पण मी काय म्हणतो सचिन भाऊ काय म्हणताय म्हणा काय म्हणायचं ते तुमचं ऐकून ऐकून बारबुड बसलंय ते आता म्हणते मी काय त्यांचं म्हणतो ऐकतो आणि हे म्हणते त्यांचं ऐकतो. मला ना बाळासाहेब घराचं तुमचं नाही वाटोळं ना केलं. बोलायचीच इच्छा नाहीये अहो पण आता काहीतरी करून आपल्याला काहीतरी सोय तर लावा लागेल ना. काय करताय आता सगळे गेलं म्हणे काहीतरी करला काय करताय अहो हा, काहीच त्याला नाही त्याला पाहू ठेवलं. कुठं तरी आपण त्या आता माणसाला. ते पोरं काय ना उद्या काय म्हणते ना आपल्याला यांना आहे का काही. कागदपत्र घेऊन गेलता मा 60 किलो वजन होतं का रात्री मोजलं 52 भरलंय हो मला सुद्धा जेवण जायना रात्री 1 किलो मटण आणलं होतं त्याच्यातून फक्त एक खांड उरला अजिबात जेवण जायना मला. हे मला आहे ना बेंड झाले बेंड? झाले का तिनं रात्री 600 चिमटे घेतले ते कळा ना माहितीये का मी काय म्हणतो सचिन भाऊ आता हे जाऊ द्या झालं ते झालं आता मला आहे ना मला राहायची काहीतरी सोय पहा भाऊ 15 दिवस काहीतरी नियोजन अहो लावतो. कुठं राहिला मीच फळी टाकून बाथरूम मध्ये झोपतोय हा आणि मग आणि तुम्हाला कुठं जागा पाहू तुम्ही दोघं एक काम करा आता तुम्ही ना अशा गोण्या बिण्या घ्या आणि निघा तुम्ही आता कुठं तरी जा तुम्ही दोघं जण. पण आमचं जेवढं गेलंय ना तेवढं आणून द्या. आणि परत तुमच्या दोघांची तोंड बी दाखल नका येऊ इकडं. आम्ही आमचं कशी चटणी मिरची खाऊन आणि लेकरं पोट भरून हे मग करू. ही किटकिट काय चांगली राहते का आई वैताग आला तुम्हाला आधी भाऊ. कळत नव्हतं का किटकिट होईन का नाही म्हणून घरात मग? समजत नव्हतं का. खुशाल आले तोंडा घेतले सारं यांनी उलसक विचार केला नाही मागचा पुढचा. बाई आता मरणाची बरोबर करू डबल म्हणल्यावर तर बार वावसळी हे देऊ का ते देऊ ते देऊ का हे देऊ करीत कागदपत्र होती. घेऊन निघले हा, तरी आता म्हणले मरणाची ना. बरोबर करू राहिली पाहिली की जोडे ऑप्शन दिले तुला हा? वाटतं मला म्हणे पुरीचे कानातले बी घेऊन जा म्हणे. हा हा? कागदपत्र घेऊन निघाले तर भावाचे कागदपत्र द्या म्हणत नाही म्हणे त्याला बी देऊ म्हणे आपण घेऊन. अरे मग देऊ आता आता द्या घेऊन आपला जाऊ द्या गेलात पण त्याचं घेऊन द्या आधी. म्हणजे करीत सौरीत हा. सगळं होते आणि खापर आपल्या डोक्यात हा, फोडीते. मला म्हणते का नाही ना लय आलं असतं मग तो काय घेतले नसते का. बाळासाहेब हा? उठ जागा रे तुम्ही मला आहे ना पडू द्या मला आहे उठा ना नाही तुम्ही चला माझ्या संग काहीतरी नियोजन पाहू आपण. हे कवर अशी किरकिर कवर ऐकायची. जा, भाकरी कोळ ऐ, खाऊन भेटते काय? तुम्हाला निघा तुम्ही. हे पा 4 दिवस झाले आपली चड्डी मोठी तरी आण तसेच हे निघा. डास तोडून राहिले दोन दोन तसेच घास खाऊन निघा गेलो तसे. असतो. हा? दोन घास खाऊन नाही गेलो नाही असतो. जेवायला नाही काय नाही घेऊन यायचं आणि मग तुम्हाला जेवायला. हे पा ना कसे दात डसले पाय उकडे राहते फार लाल जरत केले हो पाय. मग काय हा? सचिन भाऊ हे असं नाही जमायचं आपल्याला त्या माणसाला कुठेतरी पाहावं लागणार राव. हे का कवर राहायचं असं तुम्हाला माहिती ते आहे का मागं माणूस घर कसा गेलंय होता? माहिती का. चला बरं तुम्ही चला. चला माणसाच्या पहा, नाही तर नादी तुमच्या लागायचा. दोघांच्या किडनी बाबा, मी ना- पॅन्ट बदली तू दुसरी घाल कायला बदली तर चला आता तशीच आहे खिशाची पॅन्ट आहे मस्त काम आहे ते दिले आता बाबांनी त्या पैसे तर खिशाला- चला दादा बाबांनी दिले पैसे तर. आद्या. आय हद्या पार गळून गेला बाबा हा? आता पैशाचे दिशीचे पार गोण्या गोण्या घेऊन आले ना नोटा गोळा करायला. काय त्या गोण्या सुद्धा घरी नाही आल्या चला चालले खरी पण रिकामं यायचं नाही या दोघांनी बी सांगून ठेवी ते. चप्पल घाला ना हा. ते काय भाऊ नाही काय तर माझं घर आणि ते तर मला पाहिजेच पाहिजे. भावाचे कागदपत्र आणल्याशिवाय अजिबात यायचं नाही घरी. यांना चांगले ना दांडे हा. काढले पाहिजे पोखळ बांबूचे हे लय डिंगलले. एक झालं का एक झालं की एक स्कीमच आम्ही देते. एखाद दिवशी नाही पोरं बाळांना इकून जावं यांनी. काय राहिले भाऊ बाया मरल्या भाऊ काय करणार आहे मी काय म्हणतो सचिन भाऊ हा पैशाचं काहीतरी तडका करावं लागेल राव. आणि मग पैसे करावं लागेल तसं घरी नाही आता यायचं बाय आहे ना अजिबात भाकरी द्याय ना कालवण द्याय ना. मी काय म्हणतो हा तुमच्याकडे 50-50 रुपये आहे का. कायला अहो, मला आहे ना एक येता येत ना 2 आकडे दिसले होते आपण ते आकडे लावू लागला का लागला. अहो आकडा नाही बिकडा नाही भाऊ 5 रुपयाला तुम्ही म्हणले 50,000 रुपये भेटते तरी मा भरोसा नाही तुमच्यावर हे पा काय करायचं ते पाहू नशीब आजबून थोडंफार झालं माझ्याकडे काहीच नाही भाऊ
चला मग त्याला पाहिल्याशिवाय पर्याय नाही आता. चला इकडं पाहू कुठं तरी. हा इकडे पाहू कुठं तरी. हो पार चांगल्या गाड्याला गाड्या भाऊ म्हणलं तरी विचारा ना त्याच्यापेक्षा विचारलं तर सांगा ना एखादं. ते खोशे पाटलाला पाहिलं का? खोशे हा कोणते खोशे पाटील अहो ते आपले खोशे पाटील नाही का इकडे? होते का ते अहो, पहिले ते खोशे पाटील काय बोरट खोशे आहे ते. काय झालं हे इकडे गोट्यावर शेण भरीत आहे ते. हा शेण म्हणजे गोट्या आहे त्याचा. त्याचं कायचं कामाला आहे ते. हा हा नाही हो काम संगोठा मग त्याचाच गोटा असं त्याचं कायचं गोटा बोरट खोशे आहे ते. चा भाऊ मस्त आम्हाला चुना लावून गेले भाऊ बरोबर म्हणून राहिलो तो. बा, आहे तिथंच. तिथंच आहे ना? हा, आता आलो तिथं. चला बरं टापक्यान मग. गोटा टाकला असेल त्या पैशात मग हा मग किती पैसे होते आपले. हो लय जाम केला आपल्याला. आईला भाऊ 2-3 दिवस साहेबाचं काम करायला लय मजा वाटली. आता हे शेरपूर करायला चांगलं पिका पडून राहिलं आपलं. हो. काय आहे करा आता काहीतरी काम आपलं. चला अशी हालत आयला चारा पाणी झालं भाऊ. आता आहे ना आराम करू जरा. शेणकूर संध्याकाळी पाहू आता काय लईचं हे झालं पार पिट्टा पालटाय काम करू बरं होतं चांगलं 2-3 दिवस साहेब केलं होतं पोरं आता काही त्याला तो साहेब झालं करतो आराम. गोठा दिसतोय बरं का सचिन भाऊ. आणि केवढा प्लॅन टाकलाय त्यांनी तर मोठा. प्लॅन्ट काय चांगला आहे. हे टाकते ना डिरी मोठी आपल्या पैशावर एवढा पैसा न्यालाय आपला माहिती का कष्टाचा. दुसऱ्याचे पैसे घेतले इकडे मजा करतोय. पाहिलं का गोठान बिठान. हा काय गाया घेतल्या राव त्यांनी. सचिन भाऊ पैसे नाही भेटले ना सरळ 2-2-3 गाय सोडायच्या. नाही बाळासाहेब गाया सोडायच्या नाही म्हणला ना त्याला या कुट्टीतच घालू आपण. चला तुम्ही आता पहिले. हा. चला बरं. काय आले काय नाही होईल. सचिन भाऊ पाहिलं का तोंड लपून घेतलंय बाबांनी. हो खोशे पाटील. ए, काय करतो ते टोकर अंगावर घेऊन. हे जनावराला चारा चालू राहिले काय म्हणता? जनावराला चारा चारा राहिले का तुम्ही खात होते. नाही चारा पाणी चालू आहे काय म्हणता? काय म्हणते काय नाही बाळासाहेब काय पैशाची म्हणता? सोय लावा आमच्या. पैसे दिले तुम्हाला आम्ही आणून त्या दिवशी. मला पैसे दिले मग आणि मला काय दिले? मी किती ऑफिस मध्ये गाडीत नव्हते आले का मोठ्या. ऑफिस मध्ये दिले तुम्हाला. यांचे 9 लाख लागलं काय यांचे तुम्हाला? 9 लाख माझे 12.5 लाख रुपये तुम्हाला दिले आम्ही. अरे बाप 9 लाख आणि 12.5 लाख मी इथं शेण उचलीत बसला असतं का एवढे पैसे सांगू राहिले तुम्ही. औषध मुचीत बसायचे म्हणजे तुमच्याकडे कुठं काय अहो, होतं. त्या दिवशी तुम्ही नाही का साई मंदिरात भेटले ते पैसे डबल करून देतो म्हणी. नाही राव माय नाही ध्यानात बरं का पण सचिन भाई पाहिले का नाटक करून राहिले आता. बाळासाहेब मी तुम्हाला म्हणलं साधू घरी माणसं तुम्ही भरोसा नका ठेवू म्हणून माहितीये का. हा, तुम्ही हे मला म्हणले होते राव. पण मी म्हणलं तुम्ही इथे सूटबूट मस्त गाडी बिडी चष्मा बिस्मा ती कुठे गाड्या बिड्या. हा हा गाड्यान बिड्यान आता काय बुवा, मलाच काय धोरण कळालं बुवा तुमचं. तुम्हाला काय धोरण बिरण नका कळू दे. आमचे पैसे सोय लावा भाऊ. बाळासाहेब हा एक काम कर नाही पैसे दिले ना आपण याच्या काय आयशर मध्ये हे भरून गाया टाका. गाया नेऊ भरून आम्ही तुमच्या. काय बे? हा. या बा- बापाच्या आहे काय मला जर या गाया माझ्या आहेत, मी काय इथं शेण बिन उचलला असतं एवढ्या गाया माझ्याकडे असते तर आता गडी बिडी ठेवली असते तुमच्या सारखी शेण उचलायली तर हा मग कोणाचं आहे? मीच कामाला आहे तिथं 300 रुपये कामाला आहे? शेण उचलून राहिले कामाला आहे? तेवढा की उखंडा ते उचलला कामाला असू नाही तर काय असू एक काम करा सचिन भाऊ. हे काय सोडा हे काय याला आठवण ना पैसे दिलेले आपण. हे बरोबर आठवण गाय सोडल्यावर. गाय बेरक सोडू ते मालकला आणि आणि मालक आणि तर तुम्हाला आणि आमचे पैसे सोय लावा तुम्ही. यांच्यात काय असणार एवढे हा. पैसे आणले म्हणजे यांनी काय अहो, घेतले असं माय माहिती कायच्या का गाया? एवढे पैसे हे म्हणल्यावर- कपडे पाचा का हे एवढे- काय अंगाला? नाही. बाळासाहेब एवढे पैसे म्हणले हो काही तर काम करीन काय. हा हा? मग शेण काय एकट्याने उचललं असतं मी गडी नसते ठेवले का गाडी असते मग आता दुपारी गेली असते गाडी झोपायला. तुम्ही ना ते काही सांगू नका भाऊ. आमचे पैसे सोय करा भाऊ. तुम्ही काय पैसे हा. पैसे लावले काय माहिती बरं बघू आपण चला बघू नाही एक सचिन भाऊ सोडा बरं गाय चालावर तुम्ही. ओ हा. काय ते गाय बिया काय सोडू नका खरं काय ते ऐका काय तुम्ही अख्ख्या गावाला वैतागवलं नाही हा मी काय माहिती का गावाला. याची ट्रॅक्टरची उधारी बुडव त्याचे बैल इक त्याला लोकांची इथं कामाला पाठव त्याला ऊसाची उचलली घेऊन हे कर असे तुम्ही जेवढ्यांना पैशाला हे केलं ना तेवढ्यांनी मला तुमच्यावर गेम करायला लावलेली हा? हा तेवढ्यांनी मला 500 रुपये रोजानी कामाला ठेवलं होतं तुमच्याकडून पैसे काढायला 500 रुपये रोज पूर्वी पैसे तुम्ही आम्हाला 12.5 लाख रुपये टाकले का. मग अहो, तुमचे अहो, 12.5 पोरांची पैसे उधारी तेवढ्या केल्या तुम्ही कोणाला ऊस तोडायला पाठव कोणाचे बैल कोणा ट्रॅक्टरच्या उधाऱ्या हा मग माय काय होतं मी 500 रुपये रोजानी होतो बुट पण तुम्हाला आम्हीच भेटलो का घर घालायला. दुसरं पाहायचं ना घर. हा? अहो तुम्हीच म्हणजे काय तुम्हाला वैतागला ना अख्खा बेलापूर
आयला सचिन भाऊ आता काय करायचं? आता काय करता? मी काय म्हणतो सचिन भाऊ, मी काय म्हणतो, हा इकडे मी 500 रुपये रोजासाठी आम्हाला एवढं केलं ना, आम्ही 2000 रुपये देतो, पण आमचं एक काम करा ना. दोन आणि मी आणखी 3 असे 5000 रुपये 5000 देतो तुम्हाला, पण आमचं एक काम करा. हा 7-8 गाय आहे ना, 7-8 गाय द्या आम्हाला फक्त. टेम्पूत भरून द्या ना. 7-8 गाय हा 7-8 गाय. चायला आले तर तुम्ही वाटपुळ्या केल्या आता माझ्या वाटपुळ्यावर आले ते इथं कामाला आले ते इथं माझ्या वाटपुळ्या करायला.